सूचना ऐकायच्या आहे, कारण की आपल्या जे आयडी आहेत भरपूर जुने आहेत काही जणांकडे, त्याच्यावरती स्टॅम्प मारलाय की नाही मारलाय एवढं सुद्धा कठीण जाते ओळखणं. तर त्याने आपण आपला आयडी चेंज करून घ्या आणि आपले फोटो सुद्धा सध्याचे फोटो द्या हे विनंती आहे. तर गवलीपाडा संघाला सुद्धा विनंती असेल आपले सुद्धा आयडी आपण पुन्हा एकदा बनवून घ्या अशी विनंती असेल. लेटेस्ट फोटो आणि सही शिक्का सर्व या गोष्टी व्यवस्थित करून घ्याव्यात. प्रत्येक संघाला विनंती असेल ज्यांचे आयडी जुने झाले असतील, आयडीवरचा स्टॅम्प या ठिकाणी अंधुक झाला असेल, जुने फोटो असतील आपल्या शाळेत जाणाऱ्या टायमाचे, ते चेंज करा आणि आता नवीन फोटो मागील 3 महिन्याच्या आसपास जे काढले असतील ते फोटो शक्यतो लावण्याचा प्रयत्न करा ही विनंती असेल. मॅच सुरू झालाय. रणजित ऑफसाईडच्या दिशेने या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज सखाराम भुरकुंड हे बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकता. साई एकता फादरवाडी विरुद्ध जय गणेश गवलीपाडाचा मॅच आजच्या या पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म वर द विकेट. राजाच्या माध्यमातून खेळलेला फटका लेग साईडच्या दिशेने 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेलं. धावफलक 1 न पुढे सरकली जाते ती म्हणजे 2 वरती. गवलीपाडा संघामध्ये जर आपण पाहिला तर राज हा खेळाडू सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. काही टुर्नामेंट मध्ये तो आपल्याला बघायला मिळाला नव्हता. रणजित जरा लवकर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा जो फेस होता, बॅटचं जे तोंड होते ते बंद झालं होतं, त्यानंतर चेंडू निघून गेला होता. आपण पाहू शकतात इथे आपल्या लाईव्हच्या माध्यमातून VTAC च्या माध्यमातून आपण या युट्यूब चॅनलवरती स्पर्धा पाहू शकता. दरम्यान टायमिंग थोडा चांगला असं म्हणावं लागेल कारण की चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे डीजे. दुपारचं सत्र आहे. डीजे सुद्धा या ठिकाणी नक्की सुंदर सुंदर गीत ऐकवतात आणि मध्ये मध्ये ही फॅशन आता झालेली आहे. क्रिकेटला डीजेची साथ मिळते. ऑन साइडला सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. अड्डावाली तुझी दाढी कशी मित दाढी पिन तुझी माझं रगाव. अड्डावाली तुझी दाढी कशी मित दाढी पिन तुझी माझं रगाव. दाढी हाय तुझी कडक अशी दाढी नाही मिल नाही नाही मिल. अशी दाढी नाही मिल नाही नाही मिल. सायकल घेऊन घेऊ लागेल मला. थँक्यू डीजे. तर धाव फलक पुढे सरकला जातोय. धाव फलकावर धावा लागल्या त्या 12, चेंडू टाकून झाले आतापर्यंत 5 आणि शेवटचा चेंडू गोलंदाज सखाराम भुरकुंड यांचा. अनुभव नक्कीच क्रिकेटचा आहे त्यांच्याकडे, मात्र आपण पाहू शकतात त्याच्यावरती आक्रमण केलं जाते रणजित भुरकुंड यांच्या माध्यमातून. ओहो हो, अजून एक मोठा फटका, अजून एक षटकार, अजून 6 धावा. धाव संख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 18. थँक्यू डीजे. आपण पाहू शकतात एक षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 18 धावा ह्या धाव फलकावरती लागल्या जातात. 4 षटकांचा मॅच आहे आणि जास्त वेळ न घेता विनंती असेल टीम मीटिंग करू नये. बॉलिंग मार्क वरती कुठला गोलंदाज बोलवला जातोय, कोणाला आमंत्रित केलं जाते आणि कोणाच्या माध्यमातून इथे मात्र गोलंदाजी केली जाईल पाहणं गरजेचं आहे.
उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हवा जर आपण पाहिली तर नक्कीच चांगली आहे. राज उंबरसाडा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. रणजित याला आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगली फलंदाजी त्यांनी केली. आता नवीन गोलंदाज जगदीश धोदडे हे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती आल्यात. थोडी घाई करा विनंती करतोय. अर्थातच आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. एक ज्येष्ठ असा अनुभवी गोलंदाजी मार्कवरती आहे. सायुक्त फादरवाडी या संघाच्या माध्यमातून जगदीश धोदडे ऑन साइडला शॉट पुल. इथे मात्र आपण पाहू शकता 6 धावा षटकार. आंब्याच्या खांदेला बांधलाय झोली ग, आंब्याच्या खांदेला बांधलाय झोली, ना हलूच हिंदलन झोली माल बाल घ्या ठेवशील का, ना हलूच हिंदलन झोली माल बाल घ्या ठेवशील का. थँक्यू डीजे. धाव फलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 24 या धाव संख्येवरती. आपण पाहतो की षटकारामध्ये डील करत असतात राज आणि रणजित ही जोडी मैदानाची. आता मात्र अजून एक चांगला फटका म्हणावा लागेल, कारण की चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या वाढत चाललेली आहे. धावसंख्या झाली ती 28. क्षेत्ररक्षण लावत म्हणून इथे मात्र गोलंदाजी सुद्धा त्याच पद्धतीने व्हायला हवी. हॅलो चिक हॅलो. आयोजकांचे जी मुलं आहेत, आयोजकांचे जे व्हॉलेंटियर्स आहेत, त्यांना विनंती आहे की एका कॅचचे 50 रुपये मिळतील. एका षटकाराच्या कॅच साठी 50 रुपये प्रत्येक कॅचचे मिळतील. त्यामुळं तुम्ही बाउंड्रीच्या जवळ यायला काहीच हरकत नाहीये. हो बॅक टू द बॉलर खेळला होता चेंडूला. नक्कीच संधी होती ती म्हणजे जगदीश दुधडे यांच्याकडे, संधी दवडले, संधी गमावले असं सांगायला काहीच हरकत नाहीये. धावसंख्या आहे ती म्हणजेच 29 धावा. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते 4. क्या बात आहे. या चेंडूंची गरज. मात्र हा चेंडू जरी टप्पा चांगला असला तरी दिशा खराब आहे आणि वाईट बॉल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. टप्पा जरी खराब असला, जरी चांगला असला तरी दिशा खराब आहे, आणि दिशा खराब आहे तर दशा खराब होताना आपण पाहतो. 30 धावा धावफलकावरती लागल्या जातात. इथे काय घडतंय तर रणजित त्याच्या बॅट मधनं आता मात्र धावा येणं थोडस कमी झालंय. लेग बायच्या रूपात धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या 31. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक. धावसंख्या झाल्या ती 31 धावा. अपील केले होते राज याच्यावरती मात्र लक्ष केंद्रित केलंय. पुन्हा एकदा लेग बायच्या रूपाने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 32 या धावसंख्येवरती. धावसंख्या 32 धावा. षटक समाप्त झालाय ते म्हणजेच दुसरं. धावसंख्या 32. 16च्या सरासरीने धावा बनवल्या. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो. कल्पेशजी धुमाल यांचं आगमन झाले. कल्पेश वेलकम. आजच्या दिवसामध्ये मला वाटतं पुन्हा एकदा दुपारनंतर. हो, आणि आजचा दिवस आपण जर पाहिला तर गणपती बाप्पांचं आगमन, मागे गणपतींचं आगमन झालेलं आहे, आणि त्यामुळे आपण पाहू शकतो भरपूर प्रेक्षक जे आहेत ते इतरत्र दर्शन घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
ऑफसाईडच्या दिशेनं राज याने खेळलेला फटका. चेंडूने दिशा बदलली आणि 4 धावांसाठी गेला चौकार. बापाचा रुबाब माझा राजाचा किसन कन्हैया पोरींचा पण दिवाना माझे राणीचा. इंस्टावाला नाही तुझा गाववाला मी बॉयफ्रेंड आहे. थँक्यू डीजे. धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 36 या धावसंख्येवरती. या ठिकाणी राज यांच्या माध्यमातून खेळलेला फटका. शतरक्षक आहेत तिकडे, चांगला शतरक्षण झालंय. किती धावा मिळतील तर 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? सावकाश सावकाश शतरक्षण करताना स्वतःला सांभाळा. धावसंख्या 2 पुढे सरकले गेली ती म्हणजे 38 या धावसंख्येवरती. वैभव धूम यांचं काम मात्र या ठिकाणी थोडंसं वाढलंय. आपण पाहतोय महेश आलन साईकच्या फादरवाडी संघाच्या माध्यमातून गोलंदाजीला आल्यात. 2 चेंडू त्यांनी टाकलेत. चांगली गोलंदाजी मी म्हणेन, तेवढंच चांगलं शतरक्षण सुद्धा झालंय. धावसंख्या आपण पाहू शकतात 38 धावा धावफलकावरती लागल्या जातात. राज फटके खेळण्याचा प्रयत्न करतो, मात्र मोठे फटके त्याच्या माध्यमातून येताना दिसत नाहीयेत. या पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपण पाहू शकतात. कॅच या ठिकाणी सरळ हातामध्ये. टेक द कॅच अँड विन द मॅच जसं म्हटलं जातं की पकडाल कॅच तर जिंकाल मॅच. तसं एखादं कठीण गणित सोडवत असताना त्याची सूत्र पाठ असायला हवीत. तसंच क्रिकेटचा हे गणित जे कठीण होतंय ते जर आपल्या बाजूने वळवायचं असेल तर कॅच, टेक द कॅच अँड विन द मॅच हे सूत्र या ठिकाणी पाठ असायला हवं. ऑन साइडला चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हॅलो चेक. चेंडू पुरवायचा आहे तिकडे. दरम्यान धावसंख्या झाली ती 45 धावा. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक चेंडूच्या खाली. अजून एकदा झेल सुटलाय. प्रयत्न चांगले केलेत. झेल काय त्यांच्या हातामध्ये बसत नाहीये. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकाचे 5. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकाचा. आपण पाहू शकतो काय घडेल आणि काय बिघडेल येणाऱ्या या तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती. दरम्यान अजून एक राज उंबरसाडा मात्र जो टॉप घेर टाकला होता त्या टॉप घेर मध्ये धावसंख्या कायम. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 47. यस
चला गोलंदाजी मार्कवरती गणेश आलेत. शेवटचा षटक, चेंडूच्या खाली शतरक्षक थोडासा कमी पडला. शतरक्षक आपण जर पाहिलं तर आपण पाहतोय थोडस वाकणं कमी पडलं. वाकला असता जर कदाचित चेंडू हातामध्ये येऊ शकला असता. धावसंख्या झाली ती 49. गणेश बराड बॉलिंग मार्कवर. इथे मात्र व्हाईट बॉल, व्हाईट न धावफलक पुढे सरकेल. 50 धावा पूर्ण होत आहेत गवलीपाडा संघाच्या. एकच चेंडू टाकून झालाय गणेश यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की धावसंख्या डेंजर एन मध्ये जात असताना आपण पाहतोय. ऑन साइडला चेंडू खाली शतरक्षक आले आणि या ठिकाणी अजून एक झेल सुटलाय. दरम्यान आपण पाहू शकता की प्रत्येक जण झेल वरती प्रयत्न करतोय मात्र झेल ही त्यांच्या हातामध्ये विसावत नाहीयेत. धावफलक आपण पाहू शकता पुन्हा एकदा पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तो 52 या 52 धावा धावफलकावरती लागल्या जातात. पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूच्या खाली आल्यात आणि फलंदाज बाद. कवर चाललास ये मावरा घे ये ताजा ताजा बर्फांचा नाही. अभि बाद झाल्याच्या नंतर विशाल मैदानाच्या आतमध्ये. विशालला स्ट्राईकला जावं लागेल. रणजित बुरकुण अजून सुद्धा मैदानामध्ये आहे. गणेश बरड यांच्या या गोलंदाजीमध्ये नक्कीच एक चांगला झेल टिपला जातोय काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. 3 चेंडू टाकून झाल्यात, 3 चेंडू शिल्लक. दरम्यान आपण पाहू शकता पुन्हा एकदा गणेश. डाऊन द लेग, व्हाईट बॉल, व्हाईट न धावफलक पुढे सरकला गेला. 53 धावा धावफलकावरती लागल्या जातात. राज उंबरसाडा यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. पायल आणि संभव यांच्या माध्यमातून 200 रुपये आपल्याला मला वाटते आलेले आहेत. धावफलक 57. राज याला आपण जर पाहिलं तर 1 षटकार 2 चौकार त्याच्या नावावरती आहेत. राज आपला पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. ते नक्कीच आपण मॅच झाल्याच्या नंतर घेऊन जायचं आहे. इथे आपण पाहू शकता एक चांगली गोलंदाजी झाली, मात्र क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं झालेलं नाहीये. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. धावसंख्या आहे ती 57 धावा. डेंजर एन मध्ये, डेंजर झोन मध्ये धावसंख्या आलेली आपण पाहू शकतात. बॅक टू द बॉलर विशाल याने केलेला फटका. एकदा पूर्ण होत्या, दुसऱ्या धावाचा प्रयत्न रणजित बुरकुंड मात्र सहज त्याने पोहोचला जातोय. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या झाल्या ते म्हणजेच 59. 60 धावांचं लक्ष्य.
थँक्यू डीजे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहूया जाऊया. या ठिकाणी आवाजामध्ये चेंज करतोय आम्ही. बोलावतोय भावेश वनगा यांना पुढील 4 षटकांच्या कॉमेंट्रीसाठी. थँक्यू सागरजी माळी. एका बाजूला आपण बघतोय जय गणेश गवलीपाडा वर्सेस साई एकटा फादरवाडी. या दरम्यान सामना चालू आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना गवलीपाडा संघाने धाव फलकावर धावा लावल्या जात आहेत. तब्बल 59 धावा आणि 60 धावांचं टार्गेट ठेवलंय साई एकटा फादरवाडी संघासमोर. प्रतिषटकामध्ये बघायचं झालं तर मात्र 15च्या सराफरने चालवावं लागेल. 15च्या सराफरने कशा प्रकारे पार केले जातील याकडे सर्वांच्या नजरा लागलेत. डिफेन्सची टीम मात्र आमची सज्ज आहे. त्याचप्रमाणे आपण बघतोय स्कोर गोल्डन मॅजिक फिंगर ते देखील आमचे सज्ज आहेत. सलामीची जोडी लगेचच पाठवून द्यायची आहे. 30 सर्कलचं पहिलंच षटक कोण घेऊन येत आहे तर गोंदजी मार्कवर मात्र दाखल झालाय तो म्हणजे मिस्टर राज उंबरफाडा. सलामीची जोडी दिनेश आणि धनेश अशी सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते. दिनेश ठाकरे आणि धनेश बाबर अशी सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते. तर नंबर 1 चा गोलंदाज गोंदजी मार्कवर मात्र दाखल होत असताना राज उंबरफाडा. बघूया प्रतिषटकामध्ये 15च्या फरफरने चालवावं लागेल. दरम्यान पंचांचा इशारा अधिकृत आमच्यापर्यंत येतोय. पॉवर प्ले षटक राज उंबरफाडा याच्या हातामध्ये दिलं जातंय. पहिलं षटक बघूया कशा प्रकारे सामना करेल फलंदाज दिनेश. पहिलाच चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय युनिव्हर्सल कॉलेजच्या समोरून. पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय. चेंडू मात्र इथे मात्र इष्टा कव्हर रिजनला चेंडू जातोय. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. ओव्हरच्या स्वरूपात धाव आली असती मात्र बॅकअप साठी 2 क्षेत्ररक्षक बघायला मिळत आहेत. 2 धाव काही रोखू शकत नाहीये. पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर दिनेश 2 या धावसंख्येने स्वतःच अकाउंट आणि संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन केलं जात आहे. दुसरा चेंडू टाकण्यासाठी यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स निघून जातोय 4 धावांसाठी. हम भगवान से मांगते नहीं कोई मन्नत क्योंकि हमारे दोस्त हमारे लिए जन्नत. या 4 धावण्याची आता मात्र थोडासा फादरवाडी संघाचा आत्मविश्वास वाढला असेल. 4 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 6 या आकड्यावर. राज उंबरफाडा पहिले षटक हाताळतोय. पॉवर प्ले षटक रिप्ले मध्ये बघू शकतो कशा प्रकारे या चेंडूला खेळलं होतं. तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज होत असताना याला मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळलं जात आहे. शतषक येतोय लॉंग ऑन वरून चेंडूला फील्ड करतोय. इथे मात्र दुसऱ्याचा प्रयत्न होतोय मात्र नाही. बॅकअप साठी शतषक बघायला मिळतोय. एकच धाव मिळेल. 1 धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 7 या आकड्यावर. बिनबाद 7 अशी सुरुवात बघायला मिळते साई एकटा फादरवाडी संघाची. 7 धावांचा पाठला केला जातोय.
धनेश यावेळेस मात्र स्ट्राईक एंड कडे येतोय. यावेळेस मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र पंच आमच्यापर्यंत वळत असताना अवंताच्या स्वरूपात धाव ऍड केली पाहिजे. अपस्टिक सोडून जाणार चेंडू, पंच लगेच आमच्यापर्यंत वळले गेले आणि डिसिजन दिलं की हा वाईड आहे. अवंताच्या स्वरूपात एक धाव ऍड केली पाहिजे. 1 ने धावसंख्या पुढे जाईल, ती म्हणजे बिनबाद 8 अशी सुरुवात. चौथ्या चेंडूसाठी सज्ज होत असताना राज, ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा अवंताच्या स्वरूपात लगेच थर्ड अंपायर कडे रेफर केले, ते म्हणजे गोलंदाज राज उंबरफाडाने. तिसरा पंच काय म्हणतोय बघूया डीबीएन लाईव्हच्या अगदी स्क्रीनवर. तर थर्ड अंपायर इथे मात्र वाईड आहे चेंडू असं मात्र दर्शवित आहेत. अवंताच्या रूप एक धाव ऍड केली जाईल, धावसंख्या 9 ने पुढे सरकेल. राज उंबरफाडा पुन्हा एकदा गोंधीच्या मार्कवर सज्ज होत असताना या वेळेला मात्र पुन्हा एकदा आत्मविश्वासाने गोंधजी करण्यासाठी सज्ज होतोय, तो म्हणजे मिस्टर राज उंबरफाडा. क्षेत्रक्षेमध्ये थोडासा बदल करण्यात येतं. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र 30 फरकर मध्ये घेतला जातोय. त्याच्यानंतर डीप स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरलेग व शॉर्ट स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरलेग मध्ये घेतला जातोय. यावेळेस मात्र सज्ज होत असताना यावेळेस मात्र चेंडू मात्र फेकून दिले सीमा रेषा पार. येतोय धनेश बाबरच्या बॅटमधनं षटकार. वेलकम बॅक आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. या षटकारण्याशी मात्र आता मात्र साई एकता फादरवाडी संघाचा आत्मविश्वास वाढलेला असेल, कारण पहिल्याच चेंडूवर 2 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार बघायला मिळाला होता, त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आली होती, त्याच्यानंतर मात्र 2 वाईट सोडल्यानंतर मात्र एक षटकार येतोय चौथ्या चेंडूवर. 5व्या चेंडूसाठी राज उंबरफाडा राईट ऑफ ओव्हर द विकेटने धनेशसाठी. यामध्ये फुल टॉप डिलिव्हरी, चेंडूला मात्र फेकून दिले डीप स्क्वेअरलेग षटकारासाठी. या 6 धावण्याची धावसंख्या पुढे फरक देते, म्हणजे 21 या आकड्यावर. शेवटचा चेंडू राज उंबरफाडा अजून एक मारण्याचा प्रयत्न होतोय, शब्दचक येतोय लॉंग ऑफ वरून, डीप लॉंग ऑफ वरून. इथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का, तर मात्र चेंडू इथे मात्र नक्कीच अडवला की काय असं म्हणावं लागेल.
तर पंच धावा किती आहेत या 3 धावा असतील. षटकाची समाप्ती झाली. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे बिनबाद 24 अशी सुरुवात बघायला मिळते. साई एकता फादरवाडी संघ तब्बल 60 धावांचा पाठला करतोय. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्यात. दुसऱ्या षटकासाठी कोणाला अंतर जाईल याकडे मात्र चर्चा होईल. थोडासा ब्रेक घेऊया आणि लगेच त्याच्यात कम ऑन डिझाईन. जी 15ची सरासरी जी मेंटेन ठेवायची होती मात्र त्याला मात्र नक्कीच प्रति उत्तर दिले साई एकता फादरवाडी संघाने. पहिल्या षटकामध्ये तब्बल पॉवर प्लेच्या षटकामध्ये 24 धावा कुठल्या वाजतायत. जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत बघायला मिळाली आहे. फलंदाज एका बाजूला आपण बघतोय दिनेश आणि दुसऱ्या बाजूला धनेश याच्या माध्यमातून. तर ऋतिक येतोय. ऋतिक बरफ नंबर 2चं षटक घेऊन येतोय. तर स्ट्रायकरकडे आपण बघणार आहोत द मिस्टर धनेश बाबरला जो की आक्रमक रूप याने धारण केले. सध्याच्या घडीला एक षटकार 2 षटकार त्याच्या बॅट मधनं आलेत. पहिला चेंडू यावेळी मात्र फुल टॉप डिलिव्हरी. चेंडू मात्र नाही थांबणार, निघून जाईल स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू म्हणजे 4+1 म्हणजे 5 धावा. थँक यू डीजे. आता मात्र पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या 5 ने पुढे फरकते, जाऊन पोचते 29 या आकड्यावर. बिनबाद 29 अशी सुरुवात. यावेळी मात्र शतरक्षक येतो. इथे मात्र शतरक्षण करण्याचा प्रयत्न झाला होता. 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत. 2 धावा नक्कीच इथे मात्र मिळायला जात आहेत. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोचेल ती म्हणजे 31 या आकड्यावर. जबरदस्त प्रत्युत्तर दिले कवलीपाडा संघाला फादरवाडी संघामार्फत. यावेळेस मात्र आकोटपाचा चेंडू होता. चेंडूला मात्र फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळला होता. तोपर्यंत चेंडूला उचलेलं शतरक्षक. तोपर्यंत 1 धाव मिळेल. 1 धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 32 या आकड्यावर. दुसरं षटक मार्ग आहे. आता मात्र दिनेश ठाकरे स्ट्रायकरकडे येतोय. यावेळी पद्धत जोरदार कफ मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय, शतरक्षक येतोय मात्र झेल निसटतोय. जुनी 2 धावा इथे मिळायला पाहतील. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे जाऊन पोचते म्हणजे 34 या आकड्यावर. तिसरं षटक मार्ग आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय कमालीची फलंदाजी केले, चांगली पार्टनरशिप बिल्डअप केले पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत धनेश आणि दिनेश यांच्या माध्यमातून. 60 धावा चेस करायच्या आहेत आणि त्याला मात्र प्रत्युत्तर दिले आतापर्यंत. यावेळेस मात्र चेंडू मात्र निघून जाईल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं. सीमा रेषा पार. षटकार. जे 6 धावांची धावसंख्या पुढे वाढताना बघते ती म्हणजे तब्बल आणि तब्बल 40 धावा.
वडा बॅटिंग बाद दिनेश. यावेळी मात्र चांगल्या चेंडू समाप्ती होते. यावेळेला मात्र बीट केले फलंदाजाला. जातोय चेंडू निर्धार स्वरूपात. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. धावसंख्या येते म्हणजे 40 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटला मात्र ट्रॅव्हल झालाय. इथे मात्र एक धाव पडून पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि 2 धावा. 2 धावांची मात्र षटकाची समाप्ती वाढली आहे. धावसंख्या येते म्हणजे 42 धावा. 60 धावांचं मात्र चेस करत असताना आता मात्र चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी धावा आहेत ते म्हणजे 18. 12 चेंडू 18 धावा. छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या आत कमावून टीचे. साईनाथ महाराज की मी निघालो तुम्ही येता का? वेलकम बॅक. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. एक जबरदस्त सामना चालू आहे. जय गणेश गवलीपाडा वर्सेस साई एकता फादरवाडी या दरम्यान सामना चालू आहे. 60 धावांचा मात्र पाठला केला होता आतापर्यंत. आता मात्र 12 चेंडू असतील आणि 18 धावेंची गरज असेल. 12 चेंडू 18 धावा. काय कमालीची फलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते. पहिल्या विकेट साठी चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. अवी दळवी येतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र ब्लॉक खालचा चेंडू खोदून काढला जातोय. बॅटन पॅडच्या मध्ये चेंडूला खेळला जात आहे. एक धाव बळम पूर्ण केले जात आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. चांगलं शब्दचन बघायला मिळतं डीप वरून. एकच धाव मिळेल. 1 धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 45 आकड्यावर. अवी याला गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला होता. धावसंख्या ती म्हणजे 43 धावा. यावेळेस फुल टफ डिलिव्हरी. शतचक आहेत डीप कव्हरला. चेंडूला उचलतील. चांगले शतचक बघायला मिळतं. जास्त काय मिळणार नाही. या एक पेक्षा 1 धावसंख्या पुढे सरकते. थोडेसे थकलेत दमलेत मात्र ते हार मानणार नाही आहेत. धावसंख्या 44 धावा. तिसरं षटक मार्ग आहे. 60 धावांचा पाठला इथे केला जातोय. 44 धावा झालेत. या वेळेत मात्र अगदी आमच्या समालोचन कक्षामध्ये चेंडू मात्र येतोय 6 धावांसाठी. राहुल पाटील करतय दावा नवीन कसला कस बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा. थँक यू जय. धावसंख्या हाफ सेंचुरी पूर्ण होते. 50 धाव होत आहेत एकता फादरवाडी संघाच्या. यावेळेस मात्र सन्मानपूर्वक चेंडूला केलं होतं. स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला केलं होतं. चेंडू येते लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव पडून पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. एकच धाव मिळेल. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 51 या आकड्यावर. आता मात्र 8 चेंडू असतील आणि 9 धावांची गरज. 8 चेंडू 9 धावा. यावेळेस मात्र चेंडूला मात्र फेकून दिले सीमा रेषा पार. येतोय षटकार. जय. 6 धावा. शेवटचा चेंडू. धावसंख्या आहे ती म्हणजे 57 धावा. आता मात्र 3 धावांची गरज. या षटकामध्ये पूर्ण होतील का या 3 धावा. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू बघायला मिळाला होता आणि चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात. आता मात्र समीकरण बघायला मिळतं. 6 चेंडू 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावा.
चांगली भागीदारी पहिला विकेट फाटी बघायला मिळते. सहा चेंडू आणि 3 धावांची गरज. दोघांच्या मध्ये एक जबरदस्त भागीदारी बघायला मिळाली. आता मात्र 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. नक्कीच आतापर्यंत आत्मविश्वासाने दोन्ही फलंदाज खेळतायत. म्हणजेच या धावा आरामात व्हायला पाहिजेत. चौथं षटक विशाल येतं. विशाल बरफ गोलंदाजी मार्क वर. तर स्ट्रायकरकडे फलंदाज धनेश आहे. आता मात्र एक 30 फरकामध्ये एक सिली मिडअपला घेतलाय. त्याच्यानंतर एक बॅकवर्ड पॉइंटला आहे. त्याच्यानंतर सिली मिड ऑन क्षेत्रामध्ये देखील एक क्षेत्रक्षक घेतला जातोय. जवळ क्षेत्रक्षक बघायला मिळत आहेत. यावेळेस मात्र बघितलं आणि मात्र चेंडूला सोडून दिलं. बाकीचं काम मात्र पंचांनी बजावलं गेलं. अवंताच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे तब्बल 58 धावा. 2 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटले गेले. अजून एक अवंताच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. 59 धावा. विशाल 2 चेंडू स्वयर हाताळतोय आतापर्यंत. 1 धावांची गरज. यावेळेस मात्र फुल टॉप डिलिव्हरी. चेंडू उंच गेलाय. शतरक्षक स्वतः यष्टी रक्षक चेंडू पर्यंत आला होता. मात्र जेल सुटलाय आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलाय ते म्हणजे साई एकता भाद्रवाडी संघाने. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये भाग दर्शविल्याबद्दल जय गणेश गवळीपाडा. तुमचा पुढच्या वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा असतील. या मॅन ऑफ द मॅच या मॅचचा कोण फेल लगेच